वर्धा जिल्ह्यात गेल्या 2 दिवसापासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे नदी नाल्यांना पूर आला असून हिंगणघाट तालुक्यातील दरणे टाकळी परिसरात पुराच्या पाण्यात वाहून गेलेल्या एका युवकाची तब्बल 5 तासाच्या थरारक बचाव मोहिमेनंतर सुखरूप सुटका करण्यात आली आहे। या मोहिमेसाठी नागपूर येथील राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल पथकाला पाचारण करावे लागले। मिळालेल्या माहितीनुसार अक्षय माटे हा युवक दुचाकीने पळसगावकडे जात असताना दरणे टाकळी गावालगतच्या नाल्यावर पोहोचलाय। मुसळधार पावसामुळे नाला दुथडी भरून वाहत होता। पाण्याच्या खोलीचा आणि प्रवाहाचा अचूक अंदाज न आल्याने त्यानं दुचाकीसह नाला ओलांडण्याचा प्रयत्न केलाय, मात्र पाण्याचा वेग प्रचंड असल्याने तो दुचाकीसह पुराच्या पाण्यात वाहून गेलाय। सुदैवानं त्याने जवळील झाडाचा आधार घेतल्यानं त्याचा जीव वाचलाय, मात्र तो तब्बल 5 तास झाडावर अडकून पडला होता। घटनेची माहिती मिळताच अलीपूर पोलीस ठाण्याच्या ठाणेदार संगीता हेलोंडे यांनी तातडीने वर्ध्यातील शोध व बचाव पथकाला पाचारण केलंय। बचाव पथक बोटीद्वारे घटनास्थळी पोहोचले। ठाणेदार संगीता हेलोंडे, गृहरक्षक दलाचे शिपाई रुपेश बगवे आणि अन्य कर्मचारी युवकाला बाहेर काढण्यासाठी प्रयत्न करत होते, मात्र पुराचा प्रचंड वेग आणि प्रतिकूल परिस्थितीमुळे बचाव कार्य अडचणीत आले। यावेळी रुपेश बगवे यांच्या हाताला दुखापतही झाली। परिस्थितीची गंभीरता लक्षात घेऊन स्थानिक पथकाने पुढील प्रयत्न थांबवून नागपूर येथील एनडीआरएफ पथकाची मदत मागवली। एनडीआरएफचे पथक घटनास्थळी दाखल झाल्यानंतर त्यांनी नियोजनबद्ध आणि धाडसी बचाव मोहीम राबवत पहाटे सुमारे 4 वाजण्याच्या सुमारास अक्षय माटे याला सुखरूप बाहेर काढले। हिंगणघाट महसूल विभाग, पोलीस विभाग आणि नागपूर एनडीआरएफच्या जवानांनी अथक परिश्रम घेत युवकाचा जीव वाचवण्यात यश मिळवले।